त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी कलमस्ते येथील अश्विनी सोहळे या महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला। अश्विनी यांच्या पतीने शिवाजी सोहळे यांनी रुग्णवाहिकेला फोन करून मदत मागितली, मात्र रुग्णवाहिका उशिरा लागेल असं सांगण्यात आलं आणि यानंतर त्यांनी आशा सेविकेशी संपर्क साधला, मात्र संबंधित गावात रस्ता नसल्यामुळे अश्विनी सोहळे यांना डोलीतून तब्बल 1.5 किलोमीटर पायी प्रवास करून ग्रामीण रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे दाखल करण्यात आले। दरम्यान इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर स्वतःला आरोग्य दूत म्हणवतात, तरी त्यांच्या मतदारसंघात अशा घटना वारंवार घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे। शिवाजी सोहळे यांनी म्हटलं आहे की सरकार आमच्याकडे कोणतेही लक्ष देत नाही, तसेच आमच्या सरपंचांना सुद्धा काही घेणं देणं नाही, असंही ते म्हणालेले आहेत। माझे नाव शिवाजी देवराम सोहळे, राहणार दुगारवाडी, तालुका त्र्यंबक। तर रात्री माझी बायको डिलिव्हरी पेशंट होती, तर ॲम्ब्युलन्सला आम्ही कॉल केला तर ते म्हणत आहे वेळ लागत। मग आम्ही अशा ताईंना कॉल केला, ते आले रस्त्यावरती, परंतु आमच्या गावात रस्ता नसल्यामुळं आम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर डोली करून चढवावं लागलं, कारण आमच्या गावात रस्ता नाही। आमच्या गावावर कोणाचं लक्षच नाही, सरकारचं तर बिलकुल नाही। आमचे सरपंच तर त्यांना काहीतरी घेणंच नाही ना आमच्या गावाची। तर माझी एवढीच विनंती आहे की आमच्या गावावर थोडं लक्ष टाकावं, कारण आम्हाला असे भरपूर पेशंट आहेत। जर कोणी पेशंट झालं का आम्हाला डोली करून चढवलं, डिलिव्हरीचे पेशंट तर आम्हाला 2-3 असेच आम्ही चढवले। डिलिव्हरी पेशंट आम्हाला डोली केल्याशिवाय चढवता येत नाही, कारण आम्हाला दुसरा पर्यायच नाही, रस्ता नाही। रस्ता नसल्यामुळे आम्हाला डोलीशिवाय पर्याय नाही, आणि पेशंट आजारी पेशंट दुसरं पडलं तरी आम्हाला ते डोली करूनच चढवावं लागतं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सचिन आव्हाड।